मित्रो, आपले आधार कार्ड किंवा रेशन कार्ड हे दोन्ही बाजू असतात. म्हणजे आधार कार्ड पाठपुट असतं आणि रेशन कार्ड सुद्धा फर्स्ट पेज आणि लास्ट पेज असतं. ते तुम्हाला एका पेज वरती बसवायचं असतं, पण तुम्हाला जमत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधार कार्डच्या दोन्ही बाजू एका पेज वरती आणि रेशन कार्डच्या दोन्ही बाजू एका पेज वरती कशा घ्यायच्या 2 मिनिटात सांगतो. चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी एक विनंती, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप चॅनल देण्यात आलेला आहे, टेलिग्राम चॅनल. त्या चॅनल वरती जाऊन तुम्ही फॉलो करून ठेवा आणि तिथेच तुम्हाला एक लिंक भेटून जाईल. त्या लिंक वरती जाऊन तुम्ही या पेज वरती येऊन जाल. तुमच्या मोबाईल वरती सुद्धा करू शकता. मोबाईल वरती ओपन केल्यानंतर त्यापूर्वी काय करावं लागेल, तुमच्या मोबाईलच्या कॅमेरा ओपन करायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड जे आहे फर्स्ट पेज कॅमेरातून कॅप्चर करायचं आहे आणि लास्ट पेज ही दोन कॅप्चर करून ते क्रॉप करून ठेवायचं आहे. तसंच रेशन कार्डचं सुद्धा. त्यानंतर ते गॅलरीत ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर या वेबसाईट वरती या, मोबाईल वरती सुद्धा ओपन करू शकता. इथे पहा फर्स्ट इमेज आणि इथे पहा सेकंड इमेज. फर्स्ट इमेज मध्ये पहिली बाजू अपलोड करायची आहे. उदाहरणासाठी आधार कार्ड अपलोड करतोय. आधारची पहिली बाजू अपलोड केल्यानंतर इथे पहिली बाजू तुमची दिसून येईल. क्रॉप केलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा अपलोड इमेज सेकंड इमेज म्हणजेच बॅक साइड. अशा पद्धतीने फर्स्ट बाजू आणि दुसरी बाजू तुमची अपलोड झालेली आहे. त्यानंतर पहा इथे तुम्हाला रिड्यूस द बिगर इमेज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कारण 1 MB पेक्षा कमी साईज असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा इथे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आता व्हर्टिकल हे तुम्हाला आधार कार्ड साठी आणि हॉरिझॉन्टल म्हणजे रेशन कार्ड साठी, कारण रेशन कार्ड हे लँडस्केप मध्ये येतं. तर आधार कार्ड साठी व्हर्टिकल सिलेक्ट करा आणि मर्ज या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही इमेज सिलेक्ट करून हे मर्ज करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा प्रोसेस होऊन जाईल. तुम्हाला इथे आधार कार्डचं पहिली बाजू आणि खालती दुसरी बाजू ओपन झालेली आहे. यानंतर आता हे डाउनलोड करायचं आहे. इथे JPG फॉर्मॅट मध्ये, PNG फॉर्मॅट मध्ये आहे. तर तुम्हाला JPG फॉर्मॅट मध्ये डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड वरती क्लिक करा. इथे तुम्हाला तुमची फाईल ओपन झालेली दिसून येईल. पहा पहिली बाजू, खालती दुसरी बाजू. हे झालं आधार कार्डचं. सेम प्रोसेस तुम्हाला रेशन कार्डचं सुद्धा करता येतं. इथे फर्स्ट साईज अपलोड करायची आहे आणि इथे सेकंड साईड अपलोड करायची आहे, म्हणजे लास्टची साईड. इथे पहा अपलोड इमेज. पहिली बाजू इथे अपलोड करा. त्यानंतर इथे अपलोड इमेज. लास्टची बाजू जिथे नावं असतात ती बाजू अपलोड करा. आता दोन्ही बाजू अपलोड झालेल्या आहेत. इथे आता ऑप्शन आहे पहा रिड्यूस द बिगर इमेज. त्यानंतर इथे व्हर्टिकल आहे, तिथे हॉरिझॉन्टल करायचं आहे म्हणजे लँडस्केप साईज. त्यानंतर इथे मर्ज. सिंपल स्टेप आहेत, 1 मिनिटात सर्व काही होऊन जातं. पहा इथे रेशन कार्डच्या दोन्ही बाजू आलेल्या आहेत. आता हे JPG डाउनलोड करून ठेवा. कुठलंही ऍप नाही, कुठलंही भानगड नाही. डायरेक्टली स्कॅन करायचं आहे मोबाईलच्या कॅप्चर मधून आणि इथे अपलोड करायचं आहे. पहा इथे तुमचं आता रेशन कार्ड सुद्धा दोन्ही बाजू आलेले आहेत. आधार कार्ड आणि रेशन कार्ड. फक्त 1 मिनिटाची प्रोसेस आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड दोन्ही बाजू एका पेज वरती घेता येतात. यामुळे तुम्हाला फायदा काय, तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेताना आधार कार्ड तसेच रेशन कार्ड मागणी केली जाते आणि ते अपलोड करतेवेळी दोन्ही बाजू घेणं गरजेचं असतं. तर तुम्ही सिंपल स्टेप मध्ये हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा ज्यांना गरजेचं आहे त्यांना. आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड एका पेज वरती बनवून ठेवू शकता, जेणेकरून भविष्यात सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होऊन जातो. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल दिलेले आहे, तिथे फॉलो करा. तिथे महत्वपूर्ण अपडेट सेंड करत असतो. त्याचबरोबर या चॅनल वरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा आणि तुम्ही भरू शकता. धन्यवाद.